नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे नियत म्हणजे काय. नियत म्हणजेच नियंत्रण. मी एक उदाहरण देते. ए बाबू अपने शरीर पर कर काबू. त्यालाच बोलतात आपल्या शरीराकडून सुटलेलं नियंत्रण. तो काबू करता आलं पाहिजे. म्हणजेच आपला आणि आपल्या शरीरावर ताबा ठेवता आलं पाहिजे. त्यालाच बोलतात नियम म्हणजे नियंत्रण. आपली नियत या शरीराकडून सुटणारे नियंत्रण हे काबू म्हणजेच ताबा ठेवता आलं पाहिजे. तर आपल्या शरीरावर ताबा असावा तर तो कसा असावा? आपली बघण्याची नियत कशी असावी? नियत फक्त बघण्यातूनच नसावी, तर नियत ही मला हे हवं आहे आणि मला ते हवं आहे, मला एवढं हवं आहे आणि मला तेवढं हवं आहे, अशी नियत हावरेपणासारखी नसावी. एखाद्या वस्तूमध्ये जीव अडकून घेणे किंवा जीव अडकून न घेणे म्हणजेच इतरांकडून बघण्याचा दृष्टिकोन वाईट नसावा. म्हणजेच येणारी पिढी जर फॅशन म्हणून जर कमी कपडे घालत असेल, जर त्यांचा अर्ध अंग उघडं दिसत असेल, तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा आणि तो समजून घेऊ असा असावा. तर आपण आपल्या डोळ्याची बघण्याची नियत चांगली असावी. आपण आपल्या डोळ्यातून पाहत आहोत ना, आणि पाहत आहे त्याचा दृष्टिकोन चांगलाच असावा आणि चांगला पाहता आलं पाहिजे. आपली समज चांगली असावी म्हणून समजून घेताही आलं पाहिजे. बघण्यातून आपली नियत चांगली असावी. त्या व्यक्तीला बघण्याची ही नियत चांगलीच असावी. आपल्या देहातून आणि आपल्या डोळ्यातून असंच चांगलं बघता आलं पाहिजे. असंच चांगल्या विचाराने पाहिलं तर काय होईल तुम्हाला माहिती आहे का? तर आपल्याला आणि आपल्या देहाला दोष लागला जाणार नाही. त्यामुळे आणखी एक गोष्ट होईल, आपल्या देहामध्ये असणारा तो देव नक्कीच प्रसन्न होईल. म्हणूनच चांगलं पाहता आलं पाहिजे, म्हणून चांगलं बघताही आलं पाहिजे आणि बघण्याचा दृष्टिकोन चांगलाच असावा. चला आता चांगलं बघूया.